हाय एव्हरीवन, मी कल्पना पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. आज आपण सुंदरसा आर्च बघणार आहोत. मी नेहमीप्रमाणे 6 लाईन एक दोरा घेतले, लॉक करून घ्यायचा आहे अगोदर आणि दुसरा ना डबल क्रोशेटनी लॉक करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने दोन मधून एक असं डबल क्रोशेटचा त्यानंतर ना 3 चेन घेतले आहे बघा. अशा पद्धतीने जिथपर्यंत येते तिथपर्यंत बघून ना लॉक करून घ्यायचं आहे कापडाला. अशा पद्धतीने डबल क्रोशेटनंच मी लॉक करून घेतले आहे. सावकाश चांगल्या पद्धतीने पहा, कुठेही स्किप करू नका, नाहीतर समजणार नाही तुम्हाला. आणि त्याच्या पलीकडच थोडंसुद्धा कापड सोडायचं नाही आहे. ते टक करून ना डबल क्रोशेटनं लॉक करून घ्यायचं आहे पुन्हा कापड. मग अशा पद्धतीने अशा 4 डबल क्रोशेट लॉक करून घ्यायचे आहेत कापडाला. दोन मधून एक अशा पद्धतीने. आता चौथा डबल क्रोशेट लॉक करून घेणार आहोत कापडाला. बघा अशा पद्धतीने. आता आपण ना एक पाईपसारखं एक लॉंग बीड घेणार आहोत. बीड घेऊन ना लॉक करून घ्यायचं आहे. या बीडवरच एक आर्च येतो, डबल क्रोशेटचा आर्च येतो, सुंदर दिसतो तो पण. आता बीड लॉक करून घ्यायचा आहे डबल क्रोशेटनी. लॉक करून घेतल्यावर पुन्हा ना आपण 4 क्रोशेट तयार करून घेणार आहोत डबल. आता एक झालं आहे, आता अजून 3 करून घ्यायचे आहेत. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा. प्लीज आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता 3रं क्रोशेट झालं, 4थं क्रोशेट तयार करून घेणार आहोत डबल. चार क्रोशेट झाल्यावर ना आता आपण पुन्हा 3 साखळ्या घेणार आहोत. 1 2 आणि हा तिसराही डबल क्रोशेटनी लॉक करून घेणार आहोत. 2 मधून एक अशा पद्धतीने आपण पुन्हा 4 क्रोशेट लॉक करून घ्यायचे आहे. ह्या डिझाईनला कुठेही कापड सोडायचं नाही, नाहीतर डिझाईन ना छान दिसत नाही आहे. फक्त दोराच दिसायला पाहिजे. पलीकडच आपण डबल क्रोशेट घालायचे आहेत. बघा अशा पद्धतीने. खूप सोपा आहे आणि लवकरही बनून जातो.
मी तुम्हाला सावकाश पद्धतीने दाखवत आहे म्हणून थोडासा वेळ लागत आहे. सहाही दोरे सुयामध्ये यायला पाहिजे, नाहीतर ना असं डिझाईन चे दोरे सुटल्यासारखे वाटतात, छान दिसत नाही दिसायला. पुन्हा एक पायपिंगचं बीड घालत आहोत. बीड घालून लॉक करून घ्यायचं आहे अगोदर, त्यानंतर कापडाला लॉक डबल क्रोशेटने लॉक करायचं आहे. बघा अशा पद्धतीने सुईवर 2 दोरे घेऊन खालनं एक दोरा घ्यायचा आहे. 3 दोरे होतात सुईवर. आता बघा 3 दोरे झाले सुयावर. 2 मधून 1, पुन्हा 2 मधून 1, अशा पद्धतीने डबल क्रोशेट तयार करून घ्यायचा आहे. आणि त्याच्या पलीकडेच पुन्हा आपण 3 डबल क्रोशेट तयार करून घेणार आहोत. सिंगल, डबल आणि ट्रिपल क्रोशेट तुम्हाला आलं ना, कोणतंही डिझाईन तयार करायला खूप सोपा पडून जातो. मी याच्या अगोदर व्हिडिओमध्ये दाखवले आहे डबल क्रोशेट आणि ट्रिपल क्रोशेट आणि सिंगल क्रोशेट कसे करायचे आहेत ते. म्हणून पाहिले नसेल तर तुम्ही ते नक्की व्हिडिओ पहा. आणि 6 लाईन्स कसे तयार करून घ्यायचे ते एका रुळापासून, त्याचेही व्हिडिओ मी टाकले आहे, तेही नक्की बघा. आता आपण पुन्हा 4 चेन घालणार आहोत अशा पद्धतीने. नाही 3 घातले आहे मी. आता डबल क्रोशेटने लॉक घालायचं आहे कापडाला. लॉक केल्यावर ना 2 चेन घालून दोरा कट करून घ्यायचा आहे. हे फर्स्ट स्टेप झालं कंप्लीट. आता सेकंड स्टेप स्टार्ट करणार आहोत. कट करून असं दोरा ओढून घ्यायचा, आपोआप लॉक बसतोय त्याला चांगल्या प्रकारे. तुम्ही हवा असेल तर ह्यालाही गोंडे बांधून सोडू शकता, हे पण खूप सुंदर दिसतो. नाहीतर तुम्ही आर्च हवं असणाऱ्यांना आर्च तयार करू शकता पुढं. थोडंसं माझा हात इकडं साईडला आलं आहे, मला कॅमेरामध्ये दिसलं नाही आहे. अगोदर लॉक करून ना 3 चेनवर पुन्हा 3 चेन घालून ना 4 डबल क्रोशेट जे घातलं होतं ना, त्याच्यामध्ये 2 क्रोशेट सोडून 2 संपल्यावर दुसऱ्या क्रोशेटला लॉक करून घ्यायचं आहे. आणि बीडच्या मागं जे दोरा आहे ना, त्या दोऱ्याला आपण ना डबल क्रोशेट तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीने. बीडच्या मागनंच जे दोरा आहे ना, ते याच्यातूनच आपण डबल क्रोशेट तयार करून घेणार आहोत. तुम्ही हवं असेल तर 10 किंवा 11 घालू शकता. मी तर 11 घातले आहे डबल क्रोशेट. 1-2 घालेपर्यंत थोडंसं दोरा ओढावा लागतो, नंतर आपोआपच ते ढिल्ला पडतं आहे. लूज पडलं ना ते आपोआपच येतं आहे सुयामध्ये. आणि इथंही मी एक छोटंसं बीट गोल्डन कलर बीट घातले आहे, त्याच्याने लुक खूप एनहान्स होतो. बघा इथे छोटा गोल्डन बीट घालत आहे 1 नंबरचा. बघा अशा पद्धतीने पुन्हा आपण इकडे 6 डबल क्रोशेट घालणार आहोत.
पुन्हा 11 क्रोशेट घातल्यावर ना पुन्हा 4 क्रोशेट आपण जे लॉक केलं आहोत ना ते पुन्हा 2 सोडून ना लॉक करायचे आहे. अशा प्रकारे डबल क्रोशेटनी लॉक करून घ्यायचे आहेत त्याला. इथं 11 क्रोशेट तयार व्हायला पाहिजे बघा. अशा पद्धतीने जे 4 आहेत ना त्याच्यामध्ये 2 सोडून ना लॉक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने लॉक केल्यावर ना आता तिथे 3 चेन जो आहे ना तिथे पुन्हा आपण 3 लॉक करून घ्यायचे आहेत सिंगल क्रोशेटनी. बघा अशा पद्धतीने. मी खूप सावकाश पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कुठं चुकलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला. अशा पद्धतीने लॉक करून घ्यायचं आहे 3 वेळा. 3 वेळा लॉक झाल्यावर ना पुन्हा 2 सोडून ना पुन्हा लॉक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पुन्हा आपण बीडच्या मागं जे दोरा आहे ना त्याला डबल क्रोशेट घालायचे आहेत 11. 5 झाल्यावर ना गोल्डन बीड्स घालायचं आहे. पुन्हा 6 डबल क्रोशेट घालायचे आहेत. तुम्ही 4 पैसे कमवालात तरच तुम्हाला घरात जे काही किंमत वगैरे असेल ना ते भेटतं. नाहीतरी गृहिणींना काहीच किंमत नसतो. म्हणून तुम्ही काहीतरी करा, 4 पैसे कमवा. तुम्हालाही त्याचा उपयोग पडेल आणि तुमच्या घरच्यांना पण काही तुम्ही मदत करू शकता. अशा प्रकारे डबल क्रोशेट तयार करून घेत आहे मी. दोनमधून एक, दोनमधून एक. आता आपण सुईवर दोरा थोडंसं ओढून ना बीड्स घेतलं, गोल्डन बीड्स. त्या बीड्स घेऊन ना पुन्हा डबल क्रोशेट 6 वेळा घालायचे आहेत बघा. अशा प्रकारे 6 वेळा घालायचे आहेत आपल्याला डबल क्रोशेट. माझे असेच नवनवीन साडी कुच्चू बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळून जातील. पुढे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मण्या गोल्डन बीड्स बाहेरच्या साईडला घालून दाखवणार आहे. आज खूप सुंदर दिसतो तोही. अशा पद्धतीने 2मधून एक डबल आर्च घालायचे आहेत. आता पुन्हा आपण इथं ना लॉक करून घेणार आहोत 2 डबल क्रोशेट सोडून पहिल्या बेसमधलं. लॉक घातल्यावर ना आता पुन्हा 3 चेन आहेत ना त्याला 3 लॉक घालून घ्यायचे आहेत. जे आपण साडीचे गोंडे बांधणार आहे ना ते बेस ना थोडंसं जाड होतो तिथं लॉक घातल्यावर, डबल लॉक घातल्यावर. अशा पद्धतीने 3 लॉक घालायचे आहेत. 3 साकळ्याला 3 लॉक घातलं की बरोबर थिक येतो तो पार्ट. बघा अशा पद्धतीने 3 लॉक झाल्यावर ना जिथे आपण 2 चेन गाठलं होतं ना तिथे पुन्हा एकदा आपण ना सुई टोचून ना तिथे अजून एक लॉक करून घ्यायचा आहे त्याच्यावरती. बघा अशा पद्धतीने
हे झाल्यावर ना आता दोरा कट करून घ्यायचा आहे. कट करून ना ओढून घ्यायचा आहे सुईमधला दोरा, लॉक बसतो. अशा प्रकारे लुक येतो ह्याचा. आता पुढे गोंड्या बांधून दाखवणार आहे. फायनल लुक कसा दिसतो तो नक्की कमेंट करून सांगा मला. बघा अशा पद्धतीने दिसतो. गोंड्या बांधल्यावर अशा पद्धतीने फायनल लुक आहे. प्लीज आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला. थँक्स फॉर वॉचिंग.